नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत लसावी मसावी. उदाहरण नंबर 1 आहे 24-30. आपल्याला लसावी आणि मसावी दोनही काढायचे आहेत. तर मित्रांनो 24 आणि 30 ला भाग जाईल अशी एखादी मोठ्यात मोठी संख्या ती आहे मित्रांनो 6. मोठ्यात मोठी संख्या घ्यायची कारण की आपलं उत्तर लवकर मिळेल. बघा 6च्या पाढ्यात 24 आहे आणि 30 आहे. 6वी चोक 24 आणि 6 पंचे 30. आता 24 आणि 30 ला भाग दिल्यानंतर तयार झालेली संख्या आहे 4 आणि 5. आता मित्रांनो 4 आणि 5 ला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का? तर संख्या नाही. म्हणजे 4 आणि 5 ला फक्त 1 नेच पूर्ण भाग जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो आता भाग द्यायचा आपल्याला थांबवायचं. आपल्याला 6 जो आहे हा आहे सामायिक अवयव, कारण की 6 ने 24 आणि 30 ला दोघांनाही भाग गेला, म्हणून 6 झाला सामायिक अवयव आणि 4 आणि 5 हे मिळाले आपल्याला असामायिक अवयव. आता सामायिक अवयव म्हणजे मसावी. मित्रांनो आपल्याला सुरुवातीला मिळाला मसावी. मसावी बरोबर 6 आणि लसावी बरोबर सामायिक आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार. म्हणजे सामायिक अवयव आहे 6 आणि असामायिक अवयव आहे 4 पंचे 20. मित्रांनो 20 सख 120. लसावी आला 120 आणि मसावी आला 6. यानंतर आहे उदाहरण नंबर 2 72 108. आता मित्रांनो या पद्धतीनं मांडणी करून घ्या. मांडणी केल्यानंतर 72 आणि 108 ला भाग जाईल अशी एखादी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर मित्रांनो आहे 12. 12 पंचे 60, 12 सक 72, 12 साती 84, 12 आठी 96, 12 9 108. आता मित्रांनो पुन्हा 72 आणि 108 ला भाग दिल्यानंतर तयार झालेली संख्या आहे 6 आणि 9. आता दोघांनाही भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का? तर मित्रांनो आहे. कोणती संख्या आहे? 6 ला आणि 3 ला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे 3. 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9. आता मित्रांनो खाली संख्या आहे 2 आणि 3. आता 2 ला आणि 3 ला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का? तर नाही. 2 ला आणि 3 ला फक्त 1 नेच भाग जाऊ शकतो. मग ज्या वेळेला या ठिकाणी असणाऱ्या संख्यांना फक्त 1 नेच भाग जाऊ शकतो त्यावेळेला आपल्याला भाग देण्याची क्रिया थांबवायची. मित्रांनो आपल्याला सामायिक अवयव मिळाला. सामायिक अवयव 2 आहेत 12 आणि 3. कारण की मित्रांनो 12 ने 72 आणि 108 ला भाग गेला, 3 ने 6 आणि 9 ला दोघांनाही गेला. म्हणजे सामायिक अवयव आहे 12 आणि 3. सामायिक अवयव म्हणजे मित्रांनो मसावी आणि असामायिक अवयव आहे 2 आणि 3. सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. सुरुवातीला आपण काढणार मसावी. मसावी बरोबर 12 गुणिले 3, 12 त्रिक 36 आणि लसावी बरोबर सामायिक आणि असामायिक दोघांचा पण गुणाकार 12 त्रिक 36 गुणिले 3 दुणे 6. मित्रांनो हा गुणाकार काय होणार? तर बघा 6 6 36 हातचे आले 3, 6 त्रिक 18, 19 20 21. म्हणजे लसावी आला 216 आणि मसावी 36. उदाहरण नंबर 3 51 85. मित्रांनो आपल्याला लसावी आणि मसावी काढायचं आहे. 51 आणि 85 ला भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर मित्रांनो संख्या आहे 17. 17 ने दोघांना पण भाग जाऊ शकतो. 17 त्रिक 51 आणि 17 चोक 68, 17 पाचे 85. 3 आणि 5. आता मित्रांनो 3 आणि 5 ला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का? तर संख्या नाही. म्हणजे आपल्याला भाग देण्याची क्रिया या ठिकाणी थांबवायची. कारण की 3 आणि 5 ला फक्त 1 नेच भाग जाऊ शकतो. ज्या वेळेला इथे तयार होणाऱ्या संख्यांना फक्त 1 नेच भाग जाऊ शकतो मित्रांनो, त्यावेळेला भाग देण्याची क्रिया थांबवायची. आपल्याला सामायिक अवयव मिळाला 17 आणि असामायिक अवयव आहे 3 आणि 5. आता सामायिक अवयव म्हणजे मित्रांनो मसावी. मसावी आहे 17 आणि लसावी म्हणजे काय? सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे 17 गुणिले 5 त्रिक 15. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. 17 पाचे 85 म्हणजे 5 हातचे आले 8, 17 एक 17 आणि 17 आणि 8 म्हणजे 21, 21 आणि 4 25. मित्रांनो लसावी आला 255 आणि मसावी आला 17. त्यानंतर आहे उदाहरण नंबर 4 92 70. मित्रांनो क्लर्क 2014च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. आपल्याला मसावी आणि लसावी दोनही काढायचे आहेत. बघा आता 92 आणि 70 या दोघांनाही भाग जाईल. आता ह्या दोन संख्या कोणत्या पाढ्यात आहेत का? तर मित्रांनो पाढ्यामध्ये तर आपल्याला ह्या संख्या दिसत नाहीये. दोनही संख्या सम आहे म्हणजे याला आपण 2 ने भाग देऊ शकतो. बघा बे चोक 8 बाकी उरली 1, बे सख 12. त्यानंतर बेत्रिक 6 बाकी उरली 1 झाले 10 बे पंचे
10. आता मित्रांनो 46 आणि 35 ला भाग जाईल अशी एखादी कोणतीही संख्या नाहीये. मग फक्त 46 आणि 35 ला फक्त मित्रांनो एकनेच भाग जाऊ शकतो. भाग देण्याची क्रिया थांबवा. आपल्याला सामायिक अवयव मिळाला 2. सामायिक अवयव म्हणजे मसावी म्हणजे 2 ने 92 आणि 70 दोघांनाही भाग गेलेला आहे. असामायिक अवयव आहे 46 आणि 35. आता मसावी बरोबर मित्रांनो आला 2 आणि आता लसावी बरोबर काय? तर मित्रांनो 35 46 यांचा गुणाकार आणि त्याला पुन्हा आपल्याला काय करायचंय 2 ने गुणायचं आहे. म्हणजे मित्रांनो 35 दुणे आपण घेऊयात 70 आणि 70 गुणिले 46. तर मित्रांनो 35 दुणे 70 आणि 46 म्हणजे 70 आणि 46 यांचा गुणाकार म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे लसावी. आता मित्रांनो फक्त आपण 7 ने गुणणार आणि त्यानंतर पुढे 0 देणार. 7 सख 42 किंवा 26 होतं 42 हातचे आले 4. 7 चोक 28 28 आणि 4 32 पुढे मित्रांनो हा 0 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं लसावी आला 32 20 आणि मसावी 2. उदाहरण नंबर 5 12 18 30. मित्रांनो आपल्याला लसावी आणि मसावी काढायचं आहे. 12 18 30 ला भाग जाईल. मित्रांनो मांडणी करून घ्या. मांडणी केल्यानंतर 12 18 30 ला भाग जाईल अशी एखादी मोठ्यात मोठी संख्या आहे. कोणती आहे मित्रांनो? तर ती आहे 6. 6 ने भाग जाईल. 6 दुणे 12 6 त्रिक 18 आणि 6 चोक 24 6 35. आता मित्रांनो 2 3 आणि 5 यांना भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का? तर मित्रांनो कोणतीच नाहीये. 2 3 5 ला फक्त एकनेच पूर्ण भाग जाऊ शकतो. मित्रांनो भाग देण्याची क्रिया थांबवा. सामायिक अवयव आहे 6 कारण की 6 ने 12 18 24 तिघांना पण भाग गेला आणि असामायिक अवयव आहेत 2 3 आणि 5. मित्रांनो सामायिक अवयव म्हणजे आपला मसावी. मसावी आहे 6 आणि असामायिक अवयव म्हणजे मित्रांनो या सामायिक असामायिकचा गुणाकार म्हणजे 6 गुणिले आता बघा 5 त्रिक 15 15 दुणे 30. मग आता 6 1 6 6 दुणे 12 6 त्रिक 18 आणि 0 म्हणजे लसावी आला 180 आणि मसावी आला 6. त्यानंतर आहे उदाहरण नंबर 6 बघा 32 40 48. मित्रांनो 32 40 48 मांडणी करून घ्या. तिघांनाही भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर मित्रांनो 8. 8 ने भाग जाऊ शकतो. 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चोक 32 8 45 आणि 8 सक 48. आता 4 5 6 ला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का? तर मित्रांनो कोणती संख्या नाहीये. फक्त 4 ला आणि 6 ला भाग जाऊ शकतो. तिघांनाही सोबत भाग जाणार नाही. मग आता 4 ला आणि 6 ला कशाने भाग जाऊ शकतो? तर 4 ला आणि 6 ला मित्रांनो 2 ने भाग जाऊ शकतो. बे दुणे 4 आणि बे त्रिक 6 मित्रांनो हे 5 घेतले खाली. आता 2 3 5 ला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का? तर नाही. 2 3 5 ला फक्त मित्रांनो एकनेच पूर्ण भाग जाऊ शकतो. मग आता आपल्याला भाग देण्याची क्रिया थांबवायची आहे. आपल्याला सामायिक अवयव मिळाला 8. मित्रांनो सामायिक अवयव म्हणजे आपला मसावी. मसावी आला 8 आणि लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक सर्वांचा गुणाकार. तर बघा 8 दुणे 16 गुणिले 5 त्रिक 15 15 दुणे 30. सामायिक असामायिकचा गुणाकार म्हणजे लसावी. 16 1 16 16 32 16 त्रिक 48 आणि इथं लिहिला 0. 480 आला मित्रांनो आपला लसावी आणि मसावी आला 8. उदाहरण नंबर 7 16 24 32. मित्रांनो आपल्याला लसावी आणि मसावी काढायचं आहे. मांडणी करून घ्या. 16 24 32 या तीन संख्यांना भाग जाईल अशी एखादी कोणती संख्या आहे? तर मित्रांनो संख्या आहे कोणती? 8. 8 ने तिघांना पण भाग जाऊ शकतो. बघा 8 दुणे 16 8 त्रिक 24 आणि 8 चोक 32. आता मित्रांनो 2 3 4 ला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का? तर नाही. आता फक्त 2 ला आणि 4 ला भाग जाऊ शकतो. 3 ला भाग जाणार नाही. मग 2 ला आणि 4 ला कशाने भाग जाणार? तर मित्रांनो 2 ने. बे 1 बे आणि बे दुणे 4 3 घेतले खाली. आता 1 3 आणि 2 ला भाग जाईल अशी एखादी संख्या नाही. मित्रांनो 1 3 आणि 2 या तिघांनाही जर भाग द्यायचा म्हटलं तर फक्त एकनेच भाग जाऊ शकतो. म्हणजे मित्रांनो आता आपल्याला भाग देण्याची क्रिया थांबवायची आहे. आपल्याला सामायिक अवयव मिळालेला आहे 8. सामायिक अवयव म्हणजे आपला मसावी आणि सामायिक आणि असामायिक अवयव या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी. आता मित्रांनो लसावी किती आहे? तर 8 दुणे 16 16 1 16 त्यानंतर पुन्हा 16 त्रिक 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48 आणि 48 गुणिले 2. 48 गुणिले 2. तर बघा बे 8 16 हातचा आला 1 बेचोक 8 आणि 9 96 आला लसावी आणि 8 आहे मसावी. मित्रांनो लसावी पुन्हा बघा 8 दुणे 16 16 1 16 त्यानंतर 16 त्रिक 48 आणि 48 गुणिले जर 2 केलं तर मित्रांनो उत्तर आलं 96. लसावी आला 96 मसावी आला 8. यानंतर आहे उदाहरण नंबर 8 52
65 आणि 104. मित्रांनो तिघांना भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का? मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो? 13. 13 ने भाग जाऊ शकतो. 13 1 13, 13 दुने 26, 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 पंचे 65, 13 सक 78, 13 सत्ती 91, 13 आठी 104. आता मित्रांनो 4, 5 आणि 8 तिघांना भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का? तर मित्रांनो संख्या नाहीये. फक्त 2 ला भाग जाऊ शकतो. कशा दोन संख्यांना? 4 ला आणि 8 ला जाऊ शकतो. 5 ला भाग जाणार नाही. 4 ला आणि 8 ला कशाने भाग जाणार? तर 2 ने. बे दुणे 4 आणि बे चोक 8. पुन्हा मित्रांनो 5 खाली घेतला. आता 2 ला आणि 4 ला पुन्हा भाग जाऊ शकतो. 2 ने जाणार. बे एक बे आणि बे दुणे 4 5 घेतले मित्रांनो खाली. आता सामायिक अवयव जर म्हटलं तर मित्रांनो या ठिकाणी बघा सामायिक अवयव फक्त 13 आहे, कारण की 13 ने 52, 65 आणि 104 तिघांना पण भाग गेला. 2 ने फक्त 4 ला आणि 8 ला गेला, 5 ला गेला नाही. म्हणजे असामायिक अवयव मध्ये आहे 2, 2, 1, 5 आणि 2. आता सामायिक अवयव म्हणजे मसावी. मित्रांनो मसावी आला 13 आणि लसावी सर्वांचा गुणाकार म्हणजे बघा 13 दुने 26, 26 दुने 52, 13 1 13, 13 दुने 26, 26 दुने 52 गुणिले बे पंचे 10, 10 1 10, 52 गुणिले 10 जर केलं तर मित्रांनो 52 लिहून घ्या, 10 वरचा 0 म्हणजे 520 आला लसावी आणि 13 आहे मसावी. उदाहरण नंबर 9, 5, 6. मित्रांनो 5 आणि 6 या संख्येचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. आता 5 आणि 6 दोघांनाही भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का? तर मित्रांनो नाही. दोघांनाही भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या नाहीये मित्रांनो. फक्त दोघांना 1 नेच पूर्ण भाग जाऊ शकतो. 1 या संख्येने फक्त 5 आणि 6 ला भाग जाऊ शकतो. बाकी कोणत्याही संख्येने भाग जाणार नाहीये. म्हणजे मित्रांनो ज्या वेळेला असं आपल्याला उदाहरण दिलेलं असेल त्यावेळेला 1 नेच पूर्ण भाग जाऊ शकतो. म्हणजे मित्रांनो सामायिक अवयव असतो 1, म्हणजे आपला मित्रांनो मसावी असतो 1. आणि आता लसावी म्हणजे काय? तर त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय? 5 गुणिले 6 म्हणजे 5 सक 30. मित्रांनो 5 सक 30, 30 आला लसावी आणि 1 आला मसावी. यानंतर पुढे आहे उदाहरण नंबर 10, 9 आणि 11. आता मित्रांनो या उदाहरणामध्ये सुद्धा तेच आहे. 9 आणि 11 ला भाग जाईल अशी एखादी संख्या नाही. 9 ला आणि 11 ला जर आपल्याला पूर्ण भाग द्यायचा म्हटलं तर अशी एकच संख्या आहे ती म्हणजे 1. फक्त मित्रांनो 1 नेच 9 आणि 11 ला पूर्ण भाग जाऊ शकतो. म्हणजे मित्रांनो 1 आला सामायिक अवयव. सामायिक अवयव म्हणजे आपला मसावी. मसावी आला 1 आणि लसावी म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय? तर 9 गुणिले 11, 11 9 99. मित्रांनो लसावी आला 99 आणि मसावी 1. विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 उदाहरणांचा विचार केला. लसावी आणि मसावी त्यांचा आपण काढला. तर मित्रांनो इथून पुढे उद्यापासून म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कंबाईन असेल, MPSC असेल, PSI असेल, STI असेल किंवा इतर सगळ्या परीक्षांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं लसावी आणि मसावीचे येतात त्या उदाहरणांचा विचार आपण उद्याच्या व्हिडिओपासून बघणार आहोत. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.